अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकर यांनी मोर्चाचं आयोजन केलंय। मात्र अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला नेमका विरोध का आहे याविषयी आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी आनंदराज आंबेडकरांशी संवाद साधलाय। पाहूयात। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुमची भूमिका असणार आहे, कारण की आज तुम्ही भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे? हे बघा, पहिल्यांदा लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी, तो ऐच्छिक आहे। म्हणजे सर्व राज्यांवरती काही जबरदस्ती केली नाही की हा म्हणजे अशा पद्धतीने उपवर्गीय केलंच पाहिजे अशा पद्धतीने। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आज आम्ही सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये राहतोय। आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिव्हिजन करू नका, आमच्यामध्ये फाटाफूट करू नका। आणि सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर एखादी जात पाठीमागे राहिली असं तुम्हाला वाटत असेल तर तिला स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनने त्यांना घरं द्या, त्यांना त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल बांधा। कुठच्याही जातीला विश्वासात न घेता त्याने अहवाल बनवलेला असल्यामुळं तो अहवाल ताबडतोब रद्द केला पाहिजे आणि उपवर्गीकरण खालीच झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यासाठी म्हणून आज मुंबईमध्ये अत्यंत मोठा असा मोर्चा इथे काढण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन विक्रमसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।